या पुढील सामन्याचा टॉस उडवण्यासाठी डॉक्टर बापूसाहेब इंगळे माजी अध्यक्ष सामना सुरू होत आहे. विकेट किपिंग करतायत कॅप्टन डॉक्टर भगवान पवार. गोलंदाजी करतायत डॉक्टर प्रीतम दरवडे. पहिला चेंडू टाकतायत संघासाठी. अतिशय उत्कृष्ट असा लगावलेला पाहूया काय होता ते. छान लगावलेला चेंडू आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण डॉक्टर आसिफ यांच्याकडून. आणि डॉक्टर राजेंद्र यांनी 2 धावा काढलेल्या आहेत. पुढच्या सामन्याचा टॉस झालेला आहे. चौकाने टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंग सिलेक्ट केलेली आहे आणि कोरेगाव साठी फलंदाजी दिलेली आहे. दुसरा चेंडू लगावलाय. पाहूया फोर जातोय का. नाही येत का. नो बॉल. फ्री हिटचा इशारा. दोन बॉल झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 6. स्ट्राईक वरती आहेत डॉक्टर यशवंत. गोलंदाजी करतात डॉक्टर प्रीतम. हवेत उंचावलेला चेंडू. पाहूया काय होतंय ते. किती धावसंख्या करतात संघासाठी. डॉक्टर किशोर यांनी अडवलेला आहे चेंडू. 2 धावसंख्या. तीन बॉल 8 रन. आणि अशा पद्धतीने रनबाद झालेले आहेत डॉक्टर यशवंत. घेतल्यानंतर आनंद साजरा करताना आणि मैदानात असताना डॉक्टर संदीप पाहण्या झाले मी आणि आता फलंदाजीसाठी येत आहेत डॉक्टर नितीन शिंगाडे. संघाची धावसंख्या झालेली 8. 1 बाद 8. 4 चेंडू झालेले आहेत. या ओव्हर मधील 2 चेंडू बाकी आहेत.
पाचवा चेंडू टाकतायत संघासाठी डॉक्टर प्रीतम. वाईड बॉलचा इशारा आणि अशा पद्धतीने सणसवाडी संघाची धावसंख्या झाली आहे 9. दोन चेंडू बाकी. डॉट बॉल. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रक्षेपण. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील. एक धावसंख्या काढण्यात यशस्वी. अशा पद्धतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 10. 1 बाद 10 एक ओव्हर. पाहूया दुसरं षटक कोण टाकतंय. बहुतेक राहुल पाटील यावेत. उपाध्यक्षांनी धमकी दिलेली आत कोणीही यायचं नाही. स्पंदनचे उपाध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र खैरे. संघासाठी दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक टाकतायत डॉक्टर राहुल पाटील. स्ट्राईक वरती आहेत डॉक्टर राजेंद्र गदादे. उत्कृष्ट असा चेंडू. डॉट बॉल. डॉट बॉलचा इशारा. वाईड बॉल. सॉरी वाईड बॉल. प्लेड केलेला चेंडू. एक धाव काढण्यात यशस्वी. सणसवाडी तळेगाव टीम साठी आवश्यक आहे 40 बॉल मध्ये 62 धावसंख्या. स्ट्राईक वरती आहेत डॉक्टर नितीन. अपील केलेला आहे पण पंचांगून कुठलाही इशारा नाही. उत्कृष्ट असा फटका. पाहूया काय होतं ते. बहुतेक चौकार. उत्कृष्ट असा फटका. पाहूया काय होतं ते. बहुतेक चौकार. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. सरर होलिका जले शत्रु रासु में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माहे भवानी. सनगन बाधिका उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, भारतीय की. या ओव्हर मधील शेवटचा चेंडू बाकी. संघाची धावसंख्या झालेली आहे 17. 1 बाद 17. स्ट्राईक वरती आहेत डॉक्टर राजेंद्र गदादे. डॉट बॉल. दोन ओव्हर नंतर 1 बाद 17. तिसरं शतक कोण टाकतंय पाबळ चौकासाठी.
डॉक्टर संदीप वावळ यांच्याकडे आलेले आहेत. कॅप्टन व्हाईस कॅप्टन यांची चर्चा. डॉक्टर राहुल पाटील अनुभवी गोलंदाज यांच्याशी. योग्य रणनीती आखताना आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत कॅप्टन स्वतः डॉक्टर भगवान पवार आणि विकेट किपिंग साठी गेलेले आहेत डॉक्टर राहुल पाटील. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी तिसरं. पाहूया संघासाठी काय योगदान देत आहेत ते. स्ट्राईक वरती आहेत डॉक्टर नितीन शिंगाडे. डॉक्टर नितीन आणि डॉक्टर राजेंद्र दोघही हिटर म्हणून प्रसिद्ध आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत दोघेही. बॉलिंग मध्येही अतिशय छान असं प्रदर्शन त्यांनी सादर केलेलं यापूर्वीच्या सामन्यात. आणि पहिलाच वाईड बॉलचा इशारा. डॉक्टर भगवान पवार यांनी एकदा वाईड बॉल चालू केले की ते कदाचित थांबत नाहीत. सलग संघाची धाव संख्या झालेली आहे 20 आणि आता स्ट्राईक वरती आलेले आहे डॉक्टर राजेंद्र. थोडस कन्फ्युजन झाल्यामुळे क्षेत्र रक्षण करणाऱ्याच्या नावात बदल झाला होता, त्याबद्दल माफी. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू आणि डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि छान अशी षटक टाकले. आतापर्यंत षटक टाकले डॉक्टर भगवान यांनी. चार बॉल झाले 4. परत एकदा वाईड बॉलचा इशारा. अवांतर धावा पाबळ चौकासाठी खूप महागात पडू शकतात, याची कॅप्टन यांनी नोंद घ्यावी. वेल प्लेड. आणि क्षेत्ररक्षण करताना घसरलेले आहेत डॉक्टर गणेश भोसले. पण मैदान लॉन असल्यामुळे काही इजा अथवा दुखापत नाही. अतिशय उत्कृष्ट असा फटका. पाहूया काय होतंय ते. किती झाले. संघाची धाव संख्या झालेली आहे 3 ओव्हर 1 बाद 25. आणि सणसवाडी संघासाठी हव्या आहेत 30 बॉल 49. आणि बॉलर म्हणून जात आहेत डॉक्टर किशोर शिंदे. संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत डॉक्टर किशोर शिंदे. वाईड आहे बहुतेक ना. डॉट बॉल आहे का.
उत्कृष्ट असा फटका आणि चौकार. उत्कृष्ट असा फटका आणि वाईड बॉलचा इशारा. अशा पद्धतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 30. परत एकदा वाईड बॉलचा इशारा. अवांतर धावा पाबळ चौकासाठी खूप महागात पडू शकतात. उत्कृष्ट लगावलेला फटका डॉक्टर निपिन यांच्याकडून पण सुटलेला आणि फोर. हवेत उंचावलेला चेंडू आणि पहिला षटकार डॉक्टर निपिन यांच्याकडून. पाबळ चौकासाठी खूपच महागात पडलेली आहे असं दिसतंय. अजून एक चेंडू बाकी आहे आणि 16 धावा दिलेल्या आहेत. सणसवाडी संघामध्ये गोल दिसतोय. त्यांचे पॅव्हेलियन मधले खेळाडू डान्स करताना. आणि स्कोर झालेला आहे 4 ओव्हर 1 बाद 42. पाणी घेऊन जायचंय संघातील खेळाडूंना. हर्षवर्धन फक्त पप्पाला नाही पाणी द्यायचं, सर्व खेळाडूंना द्यायचंय. मैं तुझे बुला दूंगा. आणि अशा पद्धतीने आमच्या काळातील गाणी लावलेली आहेत. प्रसिद्ध बोलरोग तज्ञ डॉक्टर राजेंद्र हरदे यांच्याकडून शिंगाडे सरांना या 6 साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुढच्या प्रत्येक 6 ला सरांकडून 2000 रुपये.
2,000 आहे 2. सणसवाडी टीम मधील जो कोणी सिक्स मारेल प्रसिद्ध सुप्रसिद्ध भूलतज्ञ अॅनास्थेसिस वन मॅन ऑन द नगर रोड त्यांनी 1,000 रुपये प्रत्येक सिक्स साठी जाहीर केलेला आहे. सणसवाडी टीम मधील 2,000 प्रत्येक सिक्स साठी 2,000. आणि येते जा बघ सांग. 5वं षटक टाकतायत डॉक्टर संदीप वावळ. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सुप्रसिद्ध असलेले 007 जेम्स बॉन्ड. वेल प्लेड. पण अतिशय छान असं क्षेत्ररक्षण केले डॉक्टर पृथ्वीराज यांनी आणि एक धाव काढण्यात यशस्वी आणि अशा पद्धतीने स्ट्राईकला गेलेले आहेत डॉक्टर राजेंद्र द हिटर. उत्कृष्ट असा चेंडू हवेत पटकावलेला आहे. झेलबाद होऊ शकला असता पण नाही. अशा पद्धतीने 2 धाव काढण्यात यशस्वी डॉक्टर राजेंद्र. उत्कृष्ट असा चेंडू हवेत पटकावलेला आहे. हे जीवदान पाबळ चौकासाठी खूप महागात पडू शकतं. नो बॉलचा पंचांकडून इशारा आणि यानंतर फ्री हिट. वड बाप्पू. फ्री हिटचा पुरेपूर फायदा. हवेत फटकावलेला चेंडू. 2 धाव संख्या. 2 रन काढण्यात यशस्वी. फ्री हिटचा पुरेपूर फायदा. संघाची धाव संख्या झालेली आहेत 48. ही धाव संख्या झालेली आहेत 48. पण उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण डॉक्टर संदीप वावळ यांच्याकडून. यशस्वी 2 धावा पूर्ण. संघाची धाव संख्या झालेली आहे 54. डॉक्टर संदीप यांनी 2 धावा वाचवलेल्या आहेत संघासाठी. 15 बॉल मध्ये 20 रन. आता 14 बॉल मध्ये 20 रन आवश्यक आहेत सणसवाडी संघासाठी. कुठलाही इशारा नाही पंचांकडून. अतिशय शांत डोक्याने काम करतायत आपले पंच विपुल गायकवाड आणि स्वप्नील भिसे.
फोर आहे का? फोर आहे का? आणि चौकार. अशा पद्धतीने संघाची धावसंख्या झालेली आहे. खंडेराया झाली माझी दैना दैना रे तिच्या विनती गुणाचा राहिना. खंडेराया झाली माझी दैना दैना रे तिच्या विनती गुणाचा राहिना. तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरात. तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरात. चेहऱ्याचा डोळे भरून पाहिल्या विनारे चेहऱ्याचा डोळे भरून पाहिल्या विनारे कशा खाली फास माझ्या लाईना लाईना. खंडेराया खाली माझी दैना दैना रे तिच्या विनती गुणाचा राहिना. खंडेराया खाली माझी दैना दैना रे तिच्या विनती गुणाचा राहिना. चार्मिंग रूप तुझं नजरेनं भाव शोधून तुझं नवघरचा काम. राहुल पाटील. सणसवाडी संघासाठी आवश्यक आहेत विजयासाठी 12 बॉल 16 धावा. 12 बॉल मध्ये 16 रन बाकी आहेत विजयासाठी. अतिशय अटीतटीचा सामना चालू आहे. संघासाठी वैयक्तिक दुसरं संघासाठी 7वं षटक टाकतायत डॉक्टर राहुल पाटील. पंचांकडून वाईड बॉलचा इशारा आणि ह्या अवांतर धावा संघासाठी खूप धोकादायक ठरू शकतात. अकरा बॉल मध्ये 15 धावा आवश्यक आहेत. डॉट बॉल. अतिशय छान असं बॉलिंगचं प्रदर्शन. अतिशय गच्चाळ रक्षण आणि हे खूप महागात करू शकतं पावळ चौकाला. नऊ बॉल मध्ये 11 रन पाहिजेत सणसवाडी संघासाठी. हा चौकार कदाचित खूप महागात पडू शकतो. वाईड बॉलचा पंचांचा इशारा. रन पाहिजेत सणसवाडी संघासाठी. हा चौकार कदाचित खूप महागात पडू शकतो.
9 बॉल मध्ये 10 रन आवश्यक आहेत विजयासाठी सणसवाडी संघासाठी. छान असं बॉलिंगचं प्रदर्शन. फटकावण्याचा प्रयत्न पण अयशस्वी. 2 डॉट बॉल. शेवटचा चेंडू या षटकामधला. सात ओव्हर 1 बाद 64. 10 रन्स आवश्यक आहे एका षटकामध्ये. पाहूया शेवटचं षटक कोण टाकतंय. कोणाच्या खांद्यावरती आहे आता गदा. कुणाच्या खांद्यावरती आहे आता गदा आणि गदा दे. हेच षटक ठरवू शकतो विजय की पराजय. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तनिष कोके याच्याकडून. गेला. चार बॉल मध्ये 7 धावा आवश्यक आहेत. आणि हा चौकार कदाचित विजयाकडे घेऊन जाताना सणसवाडी टीमला. फार आटोकात प्रयत्न केले डॉक्टर पुष्पम आणि डॉक्टर पृथ्वीराज यांनी. आणि हा 3 बॉल मध्ये 3 धावा आवश्यक. अतिशय एकतर्फी पण शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेला रंगतदार सामना. हवेतून चावलेला चेंडू. पाहूया 4 जातोय का पण नाही. आणि 2 धावा काढण्यात यशस्वी. 2 बॉल मध्ये 1 धावा आवश्यक. आणि आता विजय निश्चित झालेला आहे. आणि अशा पद्धतीने सणसवाडी तळेगाव टीमचा विजय झालेला आहे. पाबळ चौकाने ही छान अशी फाईट दिलेली आहे. शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेला रंगतदार सामना. आणि या मॅच मध्ये विजयी झालेले आहेत सणसवाडी तळेगाव टीम. या मॅच मध्ये या जोडीचं योगदान खूप मोठं ठरलेलं आहे. डॉक्टर राजेंद्र यांनी 21 बॉल मध्ये 23 धावा केलेल्या आहेत. आणि डॉक्टर शिंगाडे यांनी 26 बॉल मध्ये 43 धावा केलेल्या आहेत.
शांतू ऋषी मंगेश नाकामध्ये गे अंबा सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये नाकामध्ये गे अंबा सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये नशा ये प्यार का नशा है, ये मेरी बात यार मानो, नशे में यार डूब जाओ, रहो न होश में दीवानो। शाहरुख नशा ये प्यार का पाणी 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 बात यार मानो, नशे में यार डूब जाओ, रहो न होश में दीवानो। ये जब से मैंने तुमको दिल दे दिया, सणसवाडी टीम जल्लोष साजरा करताना डॉक्टर हरदे अतिशय उत्साही आणि आनंदी दिसत आहेत. कॅमेरामन इकडे कॅमेरा इकडे फिरवा. नशे में यार डूब जाओ, रहो न होश में दीवानो। आणि आता पुढचा सामना आहे कोरेगाव पेरणे फाटा वर्सेस चाकण चौक तळेगाव रोड. फलंदाजी करणार आहेत कोरेगाव टीम्स आणि क्षेत्ररक्षण करणार आहेत चाकण चौक. कॅप्टन डॉक्टर योगेश बेंद्रे. कॅप्टन डॉक्टर योगेश फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग
हॅलो. चाकण चौक विनंती आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कोरेगाव टीमला विनंती, आपले 2 फलंदाज मैदानावरती उतरायचे लवकर, उशीर होतोय. यानंतरही आपल्याला अजून 2 मॅच खेळायच्या आहेत. 12:30 वाजलेले आहेत, अजून 2 मॅच खेळायच्या आहेत. तरी सर्वांनी लवकरात लवकर मैदानात यायचंय, उशीर करू नका. हॅलो हॅलो शेट, हॅलो हॅलो. ते तर होणारच आहे. या 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 तुम्ही तुम्ही अपेक्षा तुम्ही हरवायचे. स्पंदन असोसिएशनचे उपाध्यक्ष अयो अरे तुझा ना शरद, शरद तुझा ना. दोन मिनिटं थांबवा, सामना चालू करू नका. अंपायर विसे सर, अंपायर सामना चालू करू नका, 2 मिनिटं थांबा. करायचं चालू. डॉक्टर मिथिलेश खाजेकर. दोन मिनिट थांबा, 2 मिनिटं.
2 मिनिट थांबा. नाव ऍड होत नाही प्लेअरची. 2 मिनिट थांबा. 2 मिनिट थांबा. शुभम कॅमेरामन, नाव ऍड होत नाही प्लेअरचं. मिथिलेश खाजेकर नाव ऍड होत नाही. थांबा 2 मिनिटं थांबा. करा सुरुवात. कोरेगाव वर्सेस चाकण चौक तळेगाव रोड या दोन संघांमध्ये या ठिकाणी दुसरा सामना रंगतो. स्पंदन प्रीमियर लीग, स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीगचा हा दुसरा सामना आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतलेली डॉक्टर मिथिलेश खाजेकर यांनी. सामना करतील शाहरुख तांबोळे यांचा डॉक्टर मिथिलेश खाजेकर यांनी 1 रन काढलेली आहे. पुढचा चेंडू सामना करतील डॉक्टर भरत दर, अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखले जातात डॉक्टर भरत दरेकर सर. सामना करतील शाहरुखचा. 1 धावेसाठी कॉल केलेला डॉक्टर भरत दरेकर यांनी नकार दिला डॉक्टर मिथिलेश खाजेकर यांनी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सामना करतील डॉक्टर भरत दरेकर. सामना चालू आहे कोरेगाव पेरणी डॉक्टर्स वर्सेस चाकण चौक तळेगाव रोड डॉक्टर्स. फुलटॉसाचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारलाय. अनुभव चौकार जातोय का त्या ठिकाणी काय होते, बॉल अडवलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डॉक्टर सुयोग डमदरे यांचं. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण डॉक्टर सुयोग डमदरे यांचं. पुन्हा एकदा स्ट्राईकला डॉक्टर मिथिलेश खाजेकर, अतिशय नावाजलेले फलंदाज आहे. स्पंदन टीमचे षटकारांचे चौकारांचे बादशाह आहेत. डावखुऱ्या हाताचे फलंदाज आहेत डॉक्टर मिथिलेश खाजेकर. सामना करतील डॉक्टर शाहरुख तांबोळे यांचा आणि थोडासा मिस झाला बॉल. वाईड चेंडू, पंचांचा निर्णय वाईड चेंडू. पुढचा चेंडू डॉक्टर मिथिलेश खाजेकर यांना डॉक्टर शाहरुख तांबोळे यांचा. भाव्या पुढचा चेंडू अतिशय शांत पद्धतीने मारला. ऑफ साईडच्या दिशेने कुठली धाव नाही, कुठला धोका नाही. अतिशय शांत असं वातावरण ग्राउंड वरती आहे. अतिशय उत्कृष्ट बॉलिंग करतात डॉक्टर शाहरुख तांबोळे. पुढचा चेंडू डॉक्टर मिथिलेश खाजेकर यांना शाहरुख तांबोळे याचा. अंपायरने नो बॉल दिलाय. अतिशय उत्कृष्ट अंपायर निखिल भिसे यांनी दिले आहे. नो बॉल आहे.
हिट आहे पुढच्या चेंडूवरती. नो बॉल नाहीये. पुढचा चेंडू. पाहूया अंपायरचा इशारा काय येतोय. मिस झालाय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी त्या ठिकाणी केली डॉक्टर शाहरुख तांबे यांनी. पहिले षटक संपलंय. धाव संख्या झाली ती 5. 1 ओव्हर 5. अतिशय संत अशी सुरुवात केली कोरेगाव पेरणे या संघाने. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली डॉक्टर शाहरुख तांबळे. पुढचे गोलंदाज आहेत डॉक्टर सुयोग धमडेरे. पुढचा चेंडू डॉक्टर सुयोग धमडेरे यांचा. डॉक्टर भरत दरेकर सरांनी लेग साईडला मारला तो बॉल. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र भुजबळ सरांचं. ऑलराऊंडर फलंदाज आहेत. पुढचा चेंडू मिथिलेश खाजेकर यांना. फलटॉस अशा पद्धतीचा बॉल डॉक्टर सुयोग धमडेरे यांनी टाकलेला. थोडस मिस झालाय बॉल. एकाच धावे समाधान मानले डॉक्टर मिथिलेश खाजेकर यांनी. पुढचा चेंडू डॉक्टर सुयोग धमडेरे यांचा ऑफसाईड दिशेने मारला तो बॉल डॉक्टर भरत दरेकर सरांनी. पाहूया अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण डॉक्टर शरद लांडगे सरांचं. अतिशय संत पद्धतीने चाललेली अशी मॅच स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीगचा हा दुसरा सामना या ठिकाणी पार पडतो सन ग्लो क्रिकेट स्टेडियम सणसवाडीमध्ये. अतिशय संत अशा पद्धतीचं या ठिकाणी चाललेली मॅच. पुढचा चेंडू डॉक्टर सुयोग धमडेरे यांचा. डॉक्टर मिथिलेश खाजेकर यांच्यासाठी मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेत डॉक्टर मिथिलेश खाजेकर. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी त्या ठिकाणी करतात डॉक्टर सुयोग धमडेरे. स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीगचं हे 5वे वर्ष आणि या 5व्या वर्षात या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून आपण आपल्या स्पंदन डॉक्टरांच्या मॅचेस पाहू शकतो. अतिशय पुढचा यॉर्कर पद्धतीचा बॉल डॉक्टर सुयोग धमडेरे यांचा. 1 रन काढला डॉक्टर मिथिलेश खाजेकर यांनी. पुढचा बॉल डॉक्टर भरत दरेकर यांच्यासाठी मिस केलाय तो बॉल डॉक्टर सुयोग धमडेरे यांनी टाकलेला. षटक संपले ते दुसरं षटक संपले. धाव संख्या झाली ती 9. अतिशय सुंदर असं षटक टाकले डॉक्टर सुयोग धमडेरे यांनी. स्पंदन मेडिकल असोसिएशन आयोजित स्पोर्ट डे काल आणि आज या ठिकाणी संपन्न होतात. काल इंडोर गेम्स पार पडलेले आहेत.
बॅडमिंटन, चेस, कॅरम, टेबल टेनिस आणि व्हॉलीबॉलच्या स्पर्धा काल अतिशय उत्कृष्ट अशा पार पडलेल्या आहेत. त्यानंतर आज या ठिकाणी सनग्लो क्रिकेट स्टेडियम वरती स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीग या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यामधील हा दुसरा सामना. आज दिवसभर क्रिकेटचे सामने होणार आहेत आणि या 2 दिवसाच्या स्पोर्ट डेचा बक्षीस वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम उद्या कृष्णलीला गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी ठीक 6 वाजता पार पडणार आहे. तरी सर्व डॉक्टरांना विनंती आहे की सर्वांनी उद्या उपस्थित राहायचं. पुढचा चेंडू डॉक्टर मिथिलेश खाजेकर यांच्यासाठी शाहरुख तांबोळे यांचा अतिशय सुंदर अशा पद्धतीने मारला ऑफसाईडच्या दिशेने पाहिजे डॉक्टर राजेंद्र भुजबळ. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र भुजबळ यांचं. पुढचा बॉल उचलून मारला डॉक्टर मिथिलेश खाजेकर यांनी. पाहूया अजिंक्य तापकीर काय करतात. थोडस मिसफील्ड झाले त्या ठिकाणी डॉक्टर रामदास पोटे सर आलेले आहेत. उत्कृष्ट असा थ्रो केलाय डॉक्टर राम पोटे यांनी आणि 2 धावावरती समाधान झाले डॉक्टर मिथिलेश खाजेकर यांनी. अतिशय थोडस मिसफील्ड झाले डॉक्टर अजिंक्य यांच्याकडून, परंतु डॉक्टर राम पोटे यांनी अतिशय उत्कृष्ट थ्रो केलेला आहे त्या ठिकाणी. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी चाललेले सामने स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीग 2022 आयोजित केलेले आहेत स्पंदन मेडिकल असोसिएशनने. या ठिकाणी अशी ते अतिशय उत्कृष्ट असं नियोजन, त्याचप्रमाणे उत्कृष्ट असं ग्राउंड, त्याचप्रमाणे उत्कृष्ट स्कोरर, युट्यूब लाईव्ह आणि जोरदार फटका मारलाय तो डॉक्टर मिथिलेश खाजेकर यांनी. रिव्हर्स शॉट मारलेला आहे अतिशय जोरदार, सनसनीत दणदणीत चौकार. तिसरं षटक चालू आहे आणि तिसरं षटक चालू असताना धावसंख्या झाली 17. पुढचा चेंडू डॉक्टर मिथिलेश खाजेकर यांनी मारलाय तो मिडांच्या दिशेने. डॉक्टर केदारी सर अडवतात त्या ठिकाणी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. अंपायरचा इशारा आहे नो बॉल. अतिशय सुंदर असा शॉट मारला डॉक्टर मिथिलेश खाजेकर आणि थर्ड मॅनच्या दिशेने 2 धावा पळून पूर्ण केलेल्या. धावसंख्या वाढती, धावसंख्या झाली ती 19, 20, धावसंख्या झाली ती 20. फ्री हिट आहे या बॉल वरती. पाहूया डॉक्टर मिथिलेश खाजेकर याचा पुरेपूर फायदा घेत आहेत का. अतिशय नावाजलेले खेळाडू आहेत, अतिशय उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळतात, त्याचप्रमाणे अतिशय उत्कृष्ट असं क्रिकेट खेळतात. ऑलराऊंडर प्लेअर आहेत डॉक्टर मिथिलेश खाजेकर. पाहूया पुढचा बॉल डॉक्टर शाहरुख तांबोळे यांचा सामना करतील डॉक्टर मिथिलेश खाजेकर. स्पंदनचे धडाडीचे आघाडीचे फलंदाज डॉक्टर मिथिलेश खाजेकर या ठिकाणी आपल्या संघासाठी योगदान देतात. अतिशय मोलाचं असं योगदान. त्यांची साथ देत आहे डॉक्टर भरत दरेकर सर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न डॉक्टर मिथिलेश खाजेकर यांचा, थोडस मिस झाले.
धावाचा प्रयत्न डॉक्टर बापू दरेकर यांचा पायाने बॉल मारून अतिशय चपळ आहेत डॉक्टर बापू दरेकर सर. पुन्हा एकदा डॉक्टर मिथिलेश खाजेकर सामना करतील डॉक्टर शाहरुख तांबोळे यांचा. तिसऱ्या षटकातील 4 बॉल झालेले आणि 2 धावांचा प्रयत्न डॉक्टर मिथिलेश खाजेकर. थोडस मिसकम्युनिकेशन झाले डॉक्टर भरत दरेकर आणि डॉक्टर मिथिलेश खाजेकर यांचं. अतिशय शांत संयमी अशी खेळी करताना दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी थोडस. लास्ट बॉल आहे. ड्रिंक्स ब्रेक घ्या. चौथ्या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. आता ड्रिंक्स ब्रेक घेऊन टाका. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकाचा 1 बॉल बाकी आणि धाव संख्या झाली ती 21. तिसरं षटक चालू आहे. धाव संख्या झाली ती 21. डॉक्टर मिथिलेश खाजेकर नॉन स्ट्राईकला आहेत. स्ट्राईकला आहेत ते डॉक्टर भरत दरेकर सर. पुढचा चेंडू सामना करतील डॉक्टर भरत दरेकर सर डॉक्टर शाहरुख तांबोळे यांचा. थोडस बदल केलाय. डॉक्टर योगेश बेंद्रे सर किपिंग साठी आलेत आणि स्पंदनचे जानेमाने प्लेयर डॉक्टर श्रीकांत साकोरे सर. षटक संपले ते तिसरं. धाव संख्या झाली ती 22. धाव संख्या झाली 22.
षटक संपले ते तिसरं 3 ओव्हर 22. थोडस मिसकम्युनिकेशन झाले पुन्हा एकदा डॉक्टर भरत दरेकर आणि मिथिलेश खाजेकर यांचा, आणि त्याचा मोबदला द्यावा लागला डॉक्टर भरत दरेकर यांच्या स्वरूपामध्ये. आउट झाले डॉक्टर भरत दरेकर. पुढचे फलंदाज जात आहेत कोरेगाव टीमचे डॉक्टर सोमनाथ गव्हाणे सर. थोडस मिसकम्युनिकेशन झालं आणि त्याची भरपाई द्यावी लागली डॉक्टर भरत दरेकर यांच्या रूपामध्ये. डॉक्टर सोमनाथ गव्हाणे जातील पुढचे फलंदाज. अतिशय संत गतीने चाललेला हा सामनास. पुन्हा एकदा स्ट्राईकला आहेत डॉक्टर मिथिलेश खाजकर. सामना करतील डॉक्टर पोट्टे सरांच्या गोलंदाजीचा. अतिशय उत्कृष्ट विकेट किपिंग केली त्या ठिकाणी डॉक्टर योगेश बेंद्रे यांनी. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतायत डॉक्टर राम पोटे. सामना करतील डॉक्टर मिथिलेश खाजकर राम पोटे यांचा. आणि पुन्हा एकदा डॉक्टर चंद्रकांत केदारी सरांकडे बॉल गेला. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय. पुढचे फलंदाज अतिशय नावाजलेले फलंदाज आहेत कोरेगाव पेरणे टीमचे डॉक्टर सोमनाथ गव्हाणे सर. सामना करतील डॉक्टर राम पोटे यांच्या गोलंदाजीचा. मारण्याच्या प्रयत्नात बीट झाले डॉक्टर सोमनाथ गव्हाणे सर. पुढचा चेंडू डॉक्टर राम पोटे यांच्या डॉक्टर गव्हाणे सरांसाठी. पुन्हा एकदा बीट झाले डॉक्टर सोमनाथ गव्हाणे सर. पुढचा चेंडू डॉक्टर राम पोटे यांच्या डॉक्टर गव्हाणे सरांसाठी. पुन्हा एकदा बीट झाले डॉक्टर. जोरदार उंचावून मारलाय डीप ऑर्डरच्या दिशेने. पाहूया चौकार जातोय का. आणि हा सनसनीत चौकार डॉक्टर श्रीकांत साकुरे सरांचा. अतिशय चांगला प्रयत्न बॉल अडवण्याचा, परंतु जोरदार उंचावून मारलाय डीप ऑर्डरच्या दिशेने. पाहूया चौकार जातोय का. रोशी मंगेश हॅलो. धन्यवाद डीजे. अतिशय उत्कृष्ट डीजे सिस्टीम आहे. पुढचे गोलंदाज आहेत डॉक्टर श्रीकांत साकोरे सर. जोरदार असा शॉट मारलाय डॉक्टर मिथिलेश खाजेकर यांनी. सनसनी असा चौकार. अंपायर रन किती आता. अंपायर रन
दोन रन. धन्यवाद. मला वाटलं की पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात बीट झाले डॉक्टर मिथिलेश खाजेकर. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतायत डॉक्टर श्रीकांत साकोरे सर. स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीगचे निर्माते आहेत डॉक्टर श्रीकांत साकोरे सर. 5 वर्षापूर्वी त्यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय जोरदार अशी सुरुवात झालेली डॉक्टर्स प्रीमियर लीगला आणि त्याचे निर्माते आहेत डॉक्टर श्रीकांत साकोरे सर. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आणि जोरदार फटका मारला डॉक्टर मिथिलेश खाजेकर यांनी. पॉइंट स्क्वेअर लेगच्या दिशेने सनसनीत दंडनेज असा षटकार स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला तो सनसनीत जोरदार फटका मारला डॉक्टर मिथिलेश खाजेकर. या षटकारासाठी अतिशय नावाजलेले भूलतज्ञ डॉक्टर राजेंद्र हार्दे यांच्यातर्फे 1000 रुपयांचं बक्षीस आलेले आणि पुन्हा एकदा बॉल मारलाय तो डॉक्टर मिथिलेश खाजेकर यांनी. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डॉक्टर पवन सोनवणे यांनी अतिशय चांगले क्षेत्ररक्षण केले. डाय मारले त्या ठिकाणी आणि 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत डॉक्टर पवन सोनवणे. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. डॉक्टर सोमनाथ गव्हाणे यांचा मिड विकेटच्या दिशेने जोरदार असा शॉट. त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण डॉक्टर राजेंद्र भुजबळ यांचं अतिशय चांगल्या त्या ठिकाणी केलेलं आहे डॉक्टर भुजबळ सरांनी. ऑलराऊंडर प्लेअर आहेत डॉक्टर राजेंद्र भुजबळ सर. सायकलिंग, रनिंग, टेबल टेनिस, बॅडमिंटन अतिशय नावाजलेले प्लेअर आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मिथिलेश खाजेकर यांना थोडासा समजला नाही त्या ठिकाणी बाईकच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या वाढती. धावसंख्या झाली ती 40. चार षटक संपलेत. अजूनही 4 षटक बाकी आहेत आणि धावसंख्या झाली ती 40. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतात डॉक्टर मिथिलेश खाजेकर. 4 षटक झालेत. 5 झाले. 5 षटक झालेत. अतिशय नावाजलेले अंपायर आहेत विपुल गायकवाड आणि भिसे सर. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा बॉल मारला डॉक्टर मिथिलेश खाजेकरांनी. पाया 2 धावा काढतात का? 2 धावासाठी कॉल केला आणि पाया अतिशय पुढचे फलंदाज आले डॉक्टर दिनेश भोर. वैयक्तिक 21 बॉल मध्ये 25 धावा काढून बाद झाले डॉक्टर मिथिलेश खाजेकर. थोडस मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे रनआउट झालेत. पाहूया संघाला किती धावसंख्या उभारून जातात. डॉक्टर दिनेश भोर ऑफ साईडच्या दिशेने मारलाय बॉल. डॉक्टर चंद्रकांत केदारे सरांनी अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. एकाच धावावर समाधान मानले डॉक्टर दिनेश भोर यांनी. पाहूया पुन्हा एकदा डॉक्टर राम पोटे सामना करतील डॉक्टर गव्हाणे. डॉक्टर राम पोटे सरांचा पाहूया ऑफ साईडच्या दिशेने मारलाय बॉल. डॉक्टर सुयोग ढमडे सरांचा अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण.
एक धाव पळून पूर्ण केली. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण डॉक्टर सुयोग ढमढरे यांचं. पुन्हा एकदा डॉक्टर रामपोटे सामना करतील दिनेश भोर डॉक्टर रामपोटे यांचा. उंचावून मारला बॉल, पाहूया काय होतंय. कॅच आउट झाले तर डॉक्टर दिनेश भोर मारण्याच्या नादामध्ये सुंदर असा कॅच पकडलाय डॉक्टर सुयोग ढमढरे यांनी. उंचावून मारला बॉल, पाहूया काय होतंय. कॅच आउट झाले कॅच आउट झालेत डॉक्टर दिनेश. मंगेश सतीश है कोई सामने टक्कर का। पुढचा बॉल डॉक्टर रामपोटे यांचा मिस झाले डॉक्टर सोमनाथ गावाने. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतात डॉक्टर रामपोटे सर. सुंदर असा कॅच पकडला डॉक्टर योगेश बेंद्रे यांनी. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण डॉक्टर योगेश बेंद्रे यांचं. डॉक्टर सोमनाथ गावाने सर त्या ठिकाणी आउट झालेले आहेत. सुंदर असं कॅच पकडलं. सहा षटक संपले, 43 धावा झाल्या, 4 विकेट. डॉक्टर नप्ते सर त्या ठिकाणी फलंदाजीसाठी जात आहेत. डॉक्टर सुयोग ढमढरे पुढचे गोलंदाज आहेत. डॉक्टर सुयोग ढमढरे सामना करतील डॉक्टर योगेश कापसे सर. पाहूया योगेश कापसे सर षटकार मारतायत का आपल्या संघासाठी. किती धावा योगेश कापसे सर मारतात. सर्वांना अपेक्षा आहे की कापसे सरांनी षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. बीट झाले डॉक्टर योगेश कापसे. अतिशय उत्कृष्ट असं अशी गोलंदाजी करतायत डॉक्टर सुयोग ढमढरे सर. 7वं षटक चालू आहे मैदानामध्ये आणि शेवटचे 2 षटक बाकी आहेत अजून. धाव संख्या झाली ती 43. हे 4 विकेट पडलेले आहेत. खूप छान पद्धतीनं प्लेट केलाय बॉल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डॉक्टर शरद लांडगे यांचं. पुढचा चेंडू डॉक्टर संतोष नप्ते ऑफ साइडच्या दिशेने मारलाय. पाहूया डॉक्टर रामपोटे. अतिशय थोडस मिसफिल्डिंग झालंय. दुसऱ्या धावेसाठी पळतात डॉक्टर योगेश कापसे सर. रनआउटचा चान्स होता त्या ठिकाणी. सन्मान केलाय सरांचा डॉक्टर सुयोग ढमढरे यांनी. पुढचा चेंडू डॉक्टर संतोष नप्ते सर मिस केलाय. 7वं षटक प्रगती पथावर असताना धाव संख्या झाली ती 45. 46 धाव संख्या झाली ती 46. 4 विकेट त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीचा बॉल मारलाय डॉक्टर नप्ते सरांनी. पुन्हा एकदा डॉक्टर राजेंद्र भुजबळ सर. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्याच पद्धतीची फेकी.
वाईड चेंडू सन्मान केला डॉक्टर कापसे सरांनी वाईड चेंडूचा. डॉक्टर रामचंद्र हिवरकर सरांचे या ठिकाणी आगमन होतोय. सरांचं सहर्ष मनपूर्वक असं स्वागत स्पंदन कमिटी तर्फे. मॅचचा आनंद घेण्यासाठी डॉक्टर रामचंद्र हिवरकर, अनमोल जीवन हॉस्पिटल शिक्रापूर आपलं सहर्ष असं स्वागत. षटक संपलंय ते 7वं. धाव संख्या झाली ती 49. शेवटचं षटक बाकी आहे. अतिशय संत अशी फलंदाजी करतायत कोरेगाव पेरणे फायटर्स. साकोरे सर, डॉक्टर श्रीकांत साकोरे पुढची ओव्हर घेऊन आलेत. डॉक्टर श्रीकांत साकोरे सामना करते डॉक्टर कापसे सर. जोरदार मारलाय पॉइंटच्या दिशेने उत्कृष्ट असा कॅच घेण्याचा प्रयत्न होता डॉक्टर बापू दरेकर सरांचा. थोडासा मिसफिल्ड झालाय आणि त्या ठिकाणी कॅच सोडलाय. एक धाव घेतली तोपर्यंत डॉक्टर योगेश कापसे सरांनी. डॉक्टर श्रीकांत साकोरे पुन्हा एकदा डॉक्टर नप्ते सरांना ऑफसाईडच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात बीट झाले डॉक्टर संतोष नप्ते सर. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना धाव संख्या झाली ती 50. संघाचं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्यात. ऑफसाईडच्या दिशेने मारलाय तो बॉल उंचावर पाहूया कॅच घेतायत का डॉक्टर अजिंक्य तापकीर. त्या ठिकाणी थोडस मिसफील्ड झालंय. एकाच धावेवर समाधान मानले नप्ते सरांनी. शेवटचं षटक आहे. धावा 51 झालेले आहेत. चाकण चौक तळेगाव संघासाठी मोठी धाव संख्या उभारण्याची गरज आहे कोरेगाव पेरणे संघाला. शेवटची काही चेंडू बाकी डॉक्टर श्रीकांत साकोरे सरांच्या ओव्हरचं बीट झाले डॉक्टर कापसे सर. पुन्हा एकदा डॉक्टर श्रीकांत साकोरे सर सामना करतील डॉक्टर कापसे सर. साकोरे सरांच्या गोलंदाजीचा मारण्याच्या प्रयत्नात शेवटचे काही चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला. धाव संख्या झाली ती 51. डॉक्टर मच्छिंद्र गायकवाड सर सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. कोरेगाव पेरणे वर्ष चाकण चौक तळेगाव रोड यांच्यामधील चाललेला हा सामना या ठिकाणी एक इनिंग संपलेली आहे. जिंकण्यासाठी 51 धावा बनवल्या त्या पेरणे कोरेगाव पेरणे संघाने आणि जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता. 48 चेंडू मध्ये 52 धावांची आवश्यकता आहे चाकण चौक तळेगाव रोड संघासाठी.
चाकण चौकाला जिंकण्यासाठी हवे आहेत 52 रन. चाकण चौक ओपनिंग बॅट्समन द हिटर डॉक्टर योगेश आणि डॉक्टर श्रीकांत गेलेले आहेत. स्ट्राईकला कोण जातोय पाहूया. आणि कदाचित ही मॅच नाबाद मारतील अशीच अपेक्षा. कोरेगाव टीमला विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. स्ट्राईकला गेलेले आहेत डॉक्टर श्रीकांत साकोरे आणि नॉन स्ट्राईकला आहेत डॉक्टर योगेश. पुष्पा समझे. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है भाई. गोलंदाजी करतायत ते डॉक्टर नप्ते सर, स्पंदनचे भावी अध्यक्ष. आणि फलंदाजी डॉक्टर श्रीकांत साकोरे. अतिशय उत्कृष्ट फटका आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट असा फटका पाहूया. षटकार. चौकार. 2 रन. टोटल 4 रन झाले. वेल प्लेड. एक यशस्वी धाव. आणि आता स्ट्राईकला गेलेले आहेत डॉक्टर योगेश. द हिटर योगेश द हिटर.
अतिशय उंचावलेला चेंडू पाहूया काय होतं ते, आणि झेलबाद हातामध्ये. अतिशय उत्कृष्ट झेल घेतलेला डॉक्टर मिथिलेश यांनी. अतिशय उंचावलेला चेंडू पाहूया काय होतं ते, आणि झेलबाद हातामध्ये. आणि आता बॅटिंगला जात आहेत डॉक्टर सुयोग SD. आता या मॅच मध्ये जो 6 मारेल त्याला डॉक्टर रामचंद्र हिवरकर यांच्यातर्फे 1000, प्रत्येक 6 ला 1000 रुपये बक्षीस जाहीर झालेलं आहे. वाईड बॉलचा इशारा. उदय प्लेड केलेला बॉल पाहूया, आणि बहुतेक 2 धावा काढतील. अतिशय फिट असलेले दोन्ही खेळाडू श्रीकांत आणि सुयोग. हवेत उडवलेला चेंडू पाहूया, पण एक थोडस क्षेत्ररक्षण गचाळ. एका ओव्हर नंतर धाव संख्या झालेली आहे 10. 1 बाद 10. 42 बॉल मध्ये 42 धावा आवश्यक आहेत. कुठलीही घाई करू नका, शांततेने खेळा. एक ओव्हर 10. दुसरं षटक टाकतायत डॉक्टर मिथिलेश. स्ट्राईकला आहेत डॉक्टर सुयोग. पवन कॅमेरा चालू आहे. दुसरं षटक टाकताय डॉक्टर मिथिलेश. वाईड बॉलचा पंचांचा इशारा. पंच अतिशय विचारपूर्वक शांत डोक्याने निर्णय घेत आहेत. अतिशय छान फटका पाहूया काय होतंय ते, आणि अडवलेला आहे. एक धाव काढण्यात यशस्वी. हवेत मारलेला फटका पाहूया काय होतं ते. अतिशय उत्कृष्ट झेल घेण्याचा प्रयत्न पण यशस्वी. एक छान प्रयत्न केलाय डॉक्टर संतोष नप्ते यांनी. काहीही सराव न करता उत्कृष्ट गोलंदाजी केली, छान क्षेत्ररक्षण करताय. सराव केल्यानंतर काय करतील नक्की सर याचा विचार करा. एक प्लेड केलेला चेंडू.
आणि या पद्धतीने एक धाव संख्या. संघाची धाव संख्या झालेली आहे 14. या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत, 3 बाकी आहेत. फटकावलेला चेंडू बहुतेक 4 जाईल, पाहूया. दिनेश सर पळतायत आणि त्यांनी आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अतिशय उत्कृष्ट अशी किपिंग करतात डॉक्टर भरत दरेकर सर. एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी किपिंग आणि फिटनेस आहे भरत सरांचा. डॉट बॉल. छान गोलंदाजी केली मिथिलेश सरांनी. प्लेड केलेला चेंडू बहुतेक चौकार जाईल अशी अपेक्षा, पाहूया. पण नाही, अडवलाय डॉक्टर सोमनाथ यांनी. संघाची धाव संख्या झालेली आहे 19. 2 ओव्हर 19. 36 बॉल मध्ये फक्त 33 धावांची गरज आहे आणि आरामात काढणार आहेत. कदाचित हे दोघच खेळून काढतील, श्रीकांत आणि सुयोग. तिसरं षटक कोण टाकतंय, पाहूया. त्या गाडीत बसलेल्यांना बोलवा. गाडीत बसल्यात. हा हो, ते गाडीत कोण बसलेलं आहे, इकडे या ना. एसी लावून बसले तिथे. हा ना, काही जण एसीत बसले तिकडे. स्ट्राईकला आहेत डॉक्टर सुयोग आणि गोलंदाजी करतायत डॉक्टर दिनेश भोर. गाडीतल्या खेळाडूंना विनंती, आपण गाडी बाहेर यायचंय. हॅलो हॅलो. एक धाव काढण्यात यशस्वी. अशा पद्धतीने संघाची धाव संख्या झालेली आहे 22. या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. षटक टाकतायत डॉक्टर दिनेश भोर. अतिशय उत्कृष्ट प्लेड केलेला चेंडू, पण छान क्षेत्ररक्षण केले डॉक्टर योगेश यांनी.
या सामन्यातला पहिला चेंडू आलाय डॉक्टर योगेश सरांकडे. एवढे सुद्धा नव्हते ना. हवेतून चावलेला अतिशय उत्कृष्ट फटका, पण नो मॅन्स लँड वरती पडलेला आहे. पाहूया चौकार जातोय का ते. तीन धावा काढण्यात यशस्वी. 3 धावा. संघाचा स्कोर झालेला आहे 27. 3 ओव्हर 1 बाद 27. तीन ओव्हर 1 बाद 27. आणि आता बॉलिंगला उतरलेले आहेत स्पंदनचे भावी अध्यक्ष डॉक्टर संतोष नपते. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतायत आणि ते आता गोलंदाजी करतायत. स्ट्राईकला आहेत डॉक्टर सुयोग. वेल प्लेड केलेला चेंडू, कदाचित 2 धावा काढतील. शिवले सरांनी अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलेला आहे. वेल प्लेड. 2 रन काढतील असं वाटतंय. आणि 2 धावा काढण्यात यशस्वी. अशा पद्धतीने संघाची धाव संख्या झालेली आहे 31. अतिशय उत्कृष्ट असा फटका आणि 4 रन. नो बॉल आणि 4 रन. 3 हिट. वाजून स्ट्राईकला आहेत डॉक्टर सुयोग. हवेत उंचावलेला चेंडू, पण कोणी खेळाडू नाहीये तिथं आणि 2 धावा काढतील. 2 धावा काढण्यात यशस्वी. चौदा धावा आवश्यक आहेत फक्त जिंकण्यासाठी. 6-4 मारा. हिवरकर सर बक्षीस घेऊन तयार आहेत. 6. सोच गंदी लोटा बोलेगा या बोलेगा साला बोलेगा या बोलेगा साला गोरे गोरे मुखड़े पे तैयार कोई बनने दो सांवली कुछ में आ जाए भरने. अतिशय उत्कृष्ट असा फटका. परत अतिशय छान प्रयत्न केलाय आणि त्यांनी 4 अडवलेला आहे आणि 2 धाव संख्या. 1 बॉल बाकी.
4 षटक झालेली आहेत. संघाची धाव संख्या झालेली आहे 46. 1 आउट. जिंकण्यासाठी हव्या आहेत फक्त 6 रन. 6. एक षटकार पाहिजे. एक षटकार. यानंतर लगेच तिसऱ्या बक्षिसासाठी सामना होणार आहे. पाबळ चौक वर्सेस या सामन्यातील जो हारेल संघ त्यांनी तयार राहायचंय. White collar gangsta, मैं तो नहीं पीता, बोल के पिला दी फैंटा, मुझे प्यार करे दिल से, हिंदुस्तान की जनता, अपन को अब रब से और कुछ नहीं मांगता. घंटी बजी जिंगल 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 जिंगल, बस आज का जिंगल 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 जिंगल, चल करे तो जिंगल 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 जिंगल, चुकी तू है जिंगल 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 जिंगल. आणि बॉलिंगला आलेले आहेत डॉक्टर भरत दरेकर. स्ट्राईकला आहेत डॉक्टर श्रीकांत. आणि जिंकण्यासाठी हवा आहे फक्त एक षटकार. वेल प्लेड. बहुतेक चौकार जाईल अशी अपेक्षा पण नाही. 2 धावा काढलेल्या आहेत पळून डॉक्टर श्रीकांत यांनी. हवेत उंचावलेला चेंडू पण गचाळ असं क्षेत्ररक्षण डॉक्टर योगेश यांच्याकडून अशा पद्धतीने सामना जिंकलेला आहे. नाद करायचा चेंडू पण गचाळ असं क्षेत्ररक्षण डॉक्टर योगेश यांच्याकडून सुरेश Shake the shit,
शिरली ऐसा शिरक आया उन्हीं असत उधल लगा सुरेश सुरेश अहो फिरची बघून अहो फिरची बघून इथं टक्क्यांचा पावडर आणि मोहाला माली काढून दारात पाखरू भावता पिढ्यातली नाचीन सायकली कापीन आपुशी पाणी करत छातीत धडधड कशाला मोहर अंगात प्राणच धडक धबाचं पचकन जाय पाहुणा करायचा राज करायचा पाहुणा राज करायचा सुरेश सुरेश या पुढची मॅच कोरेगाव पेरणे फाटा वर्सेस पाबळ चौक. 3ऱ्या नंबर साठी ही मॅच होणार आहे.